नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्याती हरे देवी नारायणी नमोस्तुते. सूर्यास्ताची वेळ जवळ येऊ लागली आणि सर्वांच्या नजरा श्री महालक्ष्मीच्या मूर्तीकडे वळल्या. सभामंडपात प्रचंड गर्दी असूनही कोणताही गोंधळ नव्हता. अचानक सूर्याची किरणे श्री महालक्ष्मीच्या पावलांवर पडली आणि जमलेल्या सर्वांनी श्री अंबाबाईचा जयघोष केला. दरवर्षी 9 ते 12 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळतो. हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो भाविक करवीर शहराच्या मध्यभागी असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात जमलेले असतात. किरणोत्सव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या निसर्ग चमत्काराला धार्मिकतेचेही कोंदण लाभले आहे. येथे येणारे अभ्यासकही बांधकामशास्त्राचा हा अनोखा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करतात. सूर्याचे दक्षिणायन सुरू असताना दक्षिण क्रांती आणि उत्तर क्रांती असे 2 प्रकार असतात. ही दक्षिण क्रांती साधारण 17 अंश असते. श्री महालक्ष्मीचा गाभारा हा दक्षिणमुखी असल्याने सूर्यास्ताचा प्रकाश नेहमीच सभामंडपात पसरलेला असतो. मात्र असे असले तरी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणे पडत नाहीत. ती केवळ या 6 दिवसातच पडतात. सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे पहिल्या दिवशी प्रथम देवीच्या पावलांवर पडतात. नंतर दुसऱ्या दिवशी ती किरणे मूर्तीच्या मध्यभागाकडे सरकतात आणि शेवटच्या दिवशी देवीच्या मुखमंडलावर सूर्यप्रकाश पडतो आणि उपस्थित भाविक श्री महालक्ष्मीचा जयघोष करतात. यावेळी श्री महालक्ष्मीची अलंकार पूजा बांधण्यात येते. किरण स्पर्श होत असताना देवीची आरती करण्यात येते. महालक्ष्मीची मूर्ती वालुकामय हिरक खंडमिश्रित रत्नशिलेची आहे. मूर्तीच्या भूमध्य भागावर पद्मराग मणी आहे. अशी आख्यायिका आहे की श्री महालक्ष्मी म्हणजेच पद्मावती ही व्यंकटेशाशी भांडून करवीर येथे आली होती. तिच्या सोडून जाण्यामुळे एकाकी पडलेल्या तिच्या पतीने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. या पतीच्या म्हणजेच व्यंकटेशाच्या दुसऱ्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी सूर्यनारायण स्वतः तेथे येतात. 7व्या किंवा 8व्या शतकातील हेमाडपंथी पद्धतीची बांधणी असलेले हे मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा अनोखा आविष्कार म्हणावा लागेल. पृथ्वी फिरत असताना सूर्याची दिशा नेमकी कशी असेल याचा शास्त्रोक्त अभ्यास करून या मंदिराची बांधणी झालेली आहे. सूर्यकिरणे केवळ वर्षातून 2 वेळाच गाभाऱ्यात प्रवेशतात. त्यांना अडथळा होऊ नये यासाठी गरुड मंडप, महादरवाजा बांधताना त्या काळी काळजी घेण्यात आल्याचे दिसते. कोल्हापूर महानगरपालिकेनेही या सूर्यकिरणांच्या मध्ये येणाऱ्या इमारतींना परवानगी देताना त्यांच्या उंचीवर मर्यादा घातली आहे. असा हा दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा किरणोत्सव एकदा तरी आवर्जून पाहण्यासारखा आहे. असा हा निसर्ग, विज्ञान आणि भक्ती यांचा अद्भुत संगम. कोल्हापूरच्या अंबाबाईचा किरणोत्सव. शतकानुशतके चालत आलेला हा चमत्कार आजही तितक्या श्रद्धेने अनुभवला जातो. आयुष्यात एकदा तरी हा किरणोत्सव प्रत्यक्ष पाहण्याचे सौभाग्य प्रत्येक भक्ताला लाभो हीच आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.